इट्स अ मोस्ट अवेटेड मॅच फॉर ऑल दी ऑडियन्स. सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि तितकाच मी तर म्हणेन प्रतीक्षित असलेला, म्हणजे सगळ्या जसं एखादा चातक पक्षी पावसाची जशी वाट पाहतो त्या पद्धतीनं पुढची मॅच देखील थ्रिलर आहे. कारण एका बाजूला पिंपळासकर आहेत, एका बाजूला साईराज कुडूस आहे. त्यामुळे या ज्या मॅचेस आहेत वाडा तालुक्याच्या क्रीडानगरीमध्ये जसे मेगा ग्रँड फिनालेचे सामने पाहायला मिळावे तशाच पहिल्याच फेरीतच तुम्हाला हे सामने पाहायला मिळत आहेत. वळूयात मॅचला होते सुरुवात, ज्याचं खरं तर कबड्डीवर देखील अधिराज्य आहे आणि तोच खेळाडू क्रीडा विश्व म्हणजे खरं तर क्रिकेटमध्ये देखील स्वतःची मोठी भूमिका प्रस्थापित करतोय. तो राहुल सवर बॉलिंग मार्कवर, समोर फैजान मेमन, एक मोठा खेळाडू, वाडा तालुक्यातील एक प्रतिभा संपन्न खेळाडूंच्या यादीतील एक धुरंधर सध्या क्रीडांगणावरती उभा आहे. चला मॅचला इथे आपण करूयात सुरुवात. ऑफिशियली निघालाय रोड सिटी एंड कडनं पहिला बॉल घेऊन राहुल सवर, पहिला चेंडूची खेळी सुरुवात. सुपर बॉलिंग, पहिलाच बॉल अत्यंत वेगानं फेकला होता आणि ऑपस्टिकच्या बाहेर. म्हणजे आता जर राहुल सवरचा विचार केला तर तो राऊंड द स्टंप्स न गोलंदाजी करतोय आणि क्रॉस सीम ऍक्शन म्हणजे उजव्या यष्टीवरनं जे इंटरप्रिट झालेला जो बॉल आहे तो ऑपस्टिकला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे इथे मात्र पहिलाच बॉल त्यानं डॉट फेकला. षटकातला दुसरा बॉल राऊंड डिस्टन्स. फटका चांगला आहे ऑन साइडला, फैजान मेमनचा तडाखा. या बॉलवर स्वागत केलं राहुलचं, पाठवलाय चेंडू इक्विनॉक्सच्या बाहेर. बॉल चाललाय 6 धावांसाठी, पहिला षटकार. क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल त्याचं देखील, कारण फार क्विक बॉल आला. इतक्या फास्ट चेंडूला कॅचअप करणं थोडंसं अवघड आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा. इथे पहा हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत खेळाडू निश्चितच चुकी घडली आणि ती चुकी इथे परावर्तित होते एक्स्ट्रा धावांमध्ये. डीप मध्ये देखील अब्जे संघाला क्षेत्ररक्षणात थोडासा विचार करावा लागणार आहे, कारण गोलंदाज राहुल सवर सर्वोत्तम स्पेल इथे टाकतोय आणि त्याच्या विपक्षात खेळताना क्षेत्ररक्षकांची साथ त्याला थोडीशी कमी पाहायला मिळाली. कदाचित गोलंदाजाचं यश हे क्षेत्ररक्षणावर अवलंबून असतं आणि इथे त्याची उणीव पूर्णतः जाणवते. राहुल सवरच्या खात्यातले आतापर्यंत 5 चेंडू संपलेत. शेवटचा अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे. 9 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात. बॉल तयार. या षटकातला शेवटचा बॉल. सुपर्ब. आणि इथे पहा राहुल सवर खरं तर आता अक्षरशः वैतागलाय. म्हणजे इतकी चांगली गोलंदाजी झाल्यानंतर देखील क्षेत्ररक्षणातून जी बाजू अपेक्षित आहे, त्याला जी साथ अपेक्षित आहे ती इथे मात्र दिसलीच नाही. धावा कनेक्ट झाल्या त्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 11 रन्स एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 11 धावा. खासदार चषक 2026 ची ही अत्यंत महत्वपूर्ण लढत आणि पहिल्या फेरीतली ही 4थी लढत आहे. यानंतर साईराज स्पोर्ट्स कुडूस आदरणीय धनंजयजी चौधरी साहेबांच्या सुपुत्राच्या नावानं खेळणारा परंपरागत संघ साईराज स्पोर्ट्स कुडूस आणि त्या विपक्षामध्ये ज्यांच्या विजयाचा रथ रोखणं या वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर फार अवघड झालंय, तो आई गावदेवी पिंपळास यानंतर तुम्हाला इन ॲक्शन दिसणार आहे. दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे
की जसं मध्यांतर होईल तसं टॉस करता इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे आपण देखील तयारीत राहा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 11 या आकड्यावर. फैजान असलम मेमनला तुम्ही पाहताय टॉप एंडवर. डाऊन दी एंड शोएब मेमन उर्फ वा या टोपण नावानं ओळखला जाणारा खेळाडू कुडूस आणि अब्जे ही लढत सध्या सुरू आहे. बॉलिंग मार्कवर राहुल मडबी आलाय. पहिलाच बॉल अक्षरशः फ्लाइटर डिलिव्हरी होती, म्हणजे आपटून टाकला होता बॉलला आणि त्या बॉलवर उडी मारून हा फटका खेचलाय. जम्पिंग स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फैजाननं पाठवलंय बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. चौकार. नोटिफिकेशन आलंय पहिल्या बाउन्सचं पंचांमार्फत. 5 षटकांची लढत आहे, त्यामुळे दुसऱ्या बाउन्सला इथे पंच विचार करतील तो चेंडू अनऑथराइज देण्याचा, आणि ते देखील त्यांनी दर्शवलंय. इथे फार मोठा मुकाबला आहे. डेफिनेटली एका बाजूला कुडूस खेळतीये, एका बाजूला अब्जे संघ. बॉल आता यार ओव्हर द विकेट. बॅटची कडा आणि इथे फैजान असलम मेमन बलाढ्य आणि सगळ्यात मोठा मोहरा जो टिपला गेलाय अब्जे संघाचा गोलंदाज राहुल मडवी. प्रति उत्तर दिलंय निश्चितच. बॅट्समन आउट. विकेटचं पतन. अत्यंत महत्वपूर्ण विकेट होती. नवीन बॅटर प्रमय पाटील ज्यानं हा झेल टिपला. यष्टीरक्षकांना आता साथ दिली गोलंदाजाला. राहुल मडवीचं कौतुक करावं लागणार आहे, कारण इट्स अ मोस्ट अवेटेड विकेट. ज्या विकेटची प्रतीक्षा होती अब्जे संघाला. अब्जे संघ म्हटल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा इतिहास या गावाला देखील आहे. म्हणजे सन्माननीय प्रमोदजी पाटील जे गुरुवारी आहेत, फार अनेक मैदानं क्रीडा विश्वातली त्यांनी गाजवली. तदनंतर त्यांचे छोटे बंधुराज ज्यांना विनोद, आदरणीय विनोद दादा, त्यांनी देखील भरपूर मैदानं अब्जे संघाकरता गाजवली. आणि आज खरं तर हे सगळे यंग ब्रिगेडियर त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामध्ये मग रितेश मस्करचा सहभाग असेल आणि सगळे जे खेळाडू आहेत ताकदीनं लढतायत. तिथे आपटून टाकलाय बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू हवेत आहे आणि नो मॅन्स लँड, जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा आहे तिथून मात्र धाबा कनेक्ट केल्या गेल्यात. फक्त एक सिंगल आली. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावर. 5 षटकांची लढत आहे. मोजम पटेल एक अनुभवानं संपन्न असणारा खेळाडू सध्या क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय. शोएब मेमनवर आता बरीचशी दारोमदार असणार आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे, परंतु सध्या अष्टपैलू कामगिरी ग्रामीण क्रिकेटमध्ये तो निभावतोय. अव्वा स्ट्रायकर एंडवर. त्याच्या विपक्षामध्ये राहुल मडवी. या षटकातला पुढचा बॉल बॅकफुटवर. इथे पहा अक्षरशः हा शफल झाला. पूर्णतः पॉकेटचा वापर केला आणि शफल झाल्यानंतर फाईन लेग आणि जे लॉंग लेगचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कलात्मक फटका शोएब मेमनने एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार. सल्ला मसलत करतायत की मोजम पटेल 2005 ला असताना त्यांचा मॅच डेब्यूट झाला होता दुसऱ्या क्रीडांगणावर सरसवळच्या, आणि आज 2026 आहे. म्हणजे तब्बल 21 वर्षांनंतर देखील कन्सिस्टंटली म्हणजे सातत्य राखलंय क्रिकेटमध्ये. अनेक खेळाडू घडवले मोजम पटेल यांनी आणि नव्या नव्या चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली. आज एफडीसी कुडूसला उभं करण्यामध्ये या खेळाडूचा मोलाचा वाटा आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. या षटकातला पुढचा बॉल. फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरून. अगदी 38च्या बंदिस्त वर्तुळाचा फायदा इथे उचललाय फलंदाजानं. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी. आलाय चौकार.
जो परिसरातील नामवंत संघ FDC कुडूस आणि त्या विपक्षामध्ये खानिवली परिसरातील एक नामवंत संघ अब्जे. इथे मात्र दोन धुरंधर संघांच्या दरम्यान ही क्रीडा विश्वातील फार मोठी लढत सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. दोन षटकं इथे समाप्त झाली आहेत. तुम्ही पाहतायत खासदार चषक, अत्यंत दिमागदार क्रीडा स्पर्धा आयोजन करतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका तसेच वाडा शहर आणि शशिकांत स्मृती सरसोळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही क्रीडा स्पर्धा खासदार चषकाची ही रणनीती सध्या आपण पाहतोय. आणि बऱ्याचदा म्हणतो आपण की राजकीय पटलावर अक्षरशः भल्या भल्यांना ज्यांनी घाम फोडला त्या आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्या नावाने ही स्पर्धा. फटका इन फ्रंट ऑफ द विकेट उडवलाय, समोर खेळाय. प्रोटेक्शन थोडंसं दूर होतं कारण डीप मधून वेगानं क्षेत्ररक्षक आले आणि जर चेंडूचं लँडिंग आपण पाहिलं 30 यार्ड आणि अगदी डीपच्या मधोमध हा चेंडू लँड झाला. तिथून धावा कनेक्ट होत आहेत. त्या दोन संघाची टोटल पोहोचली 29. राहुल सवर त्याच्या वैयक्तिक पर्सनलाइज कोट्यातलं हे दुसरं षटक फेकतोय. आणि जर आपण सांघिक विचार केला, टीमच्या स्पिरिच्युअलिटीने विचार केला तर हे तिसरं षटक आहे. बॉल तयार, राऊंड विकेट. इथे पहा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे आणि बॅकअप पहा, म्हणजे अब्जे संघाचं आता कौतुक करावं लागणार आहे. अत्यंत वेगानं कव्हरसाठी खेळाडू देखील आला. इथून मात्र एक सिंगल अधोरेखित होईल आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 30 या आकड्यावर. 3-0, 30, लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॉल तयार. शेवटच्या क्षणी मनगटाच्या कौशल्याचा वापर इथे करण्याचा प्रयत्न केला गेला शोएब मेमनकडनं. म्हणजे बॅटचा फेस त्यानं लेट ओपन केला परंतु वेगावर स्वार होते राहुल सवर. भन्नाट वेगानं चेंडू फेकल्यानंतर त्या बॉलला इथे डॉट मध्ये एक्झिक्यूट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता जी संपन्न झाली आहे. बॉल तयार, राऊंड विकेट. हलक्या हातानं स्टिअर केलाय बॉल. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरचा शॉर्ट झोन मध्ये. तिथून डीप मधून पहा 2 धावा. जे घोषित क्षेत्र आहे तिथे 1 धाव आहे आणि ज्यावेळी घोषित क्षेत्राच्या पॅरलली जेव्हा बॉल चालतो त्यावेळी पहा इथे 3 धावा कंप्लीट केल्यात. मैदानाच्या आतमध्ये कदाचित अब्जे संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आप बैल मुझे मार अशी अवस्था आहे. कारण गोलंदाज मेरिटनुसार गोलंदाजी करतात. गोलंदाजी ताकदीनं केली जाते. गावाच्या प्रतिष्ठेला इथे वाचवण्याकरता अब्जे संघाचे जे गोलंदाज आहेत पूर्णतः स्वतःचं समर्पण या क्रीडांगणावरती दाखवत आहेत. परंतु क्षेत्ररक्षकांकडून थोड्या चुका वारंवार. सुपर शूट झाला बॉल. कायनामॅटिक्स अनालिसिस वापरलं, इथे खाली राहिला बॉल थोडासा, त्यामुळे मोजम पटेल देखील त्रस्त आणि निश्चितच डॉट बॉल. 5 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. फैजान मेमन बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी डावाला सावरण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि राहुल सवर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलवर त्यानं अक्षरशः पकड मजबूत केली. इथे विकेटचं पतन. मिस्टर मोजम पटेल बॅक टू द डगआउट. योग्य ठरवतायत, पाहूयात. आडवा बॅटनं शोएब मेमनचा हा स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय.
चेंडूचं थांबणं मुश्किल आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शुएब मेमन मात्र इथे एकटा सेनापती लढतोय कुडूससाठी आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 37. शुएब मेमन खरं तर मोठा खेळाडू आहे आणि ज्या खेळाडूकडे अर्थातच प्रतिभा संपन्नता आहे, अष्टपैलू नेतृत्वाचे गुण या खेळाडूच्या बातामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु आता संघाला ज्यावेळी गरज आहे तो योद्धा मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये लढतोय. षटकातल्या पहिल्या बॉलची सुरुवात प्रताप दळवीच्या चौकारानं केली आहे आणि इथे मात्र बॉल तयार. अगदी पॉकेटमध्ये फेकला होता बॉल. हलक्या हातानं पहा, सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन इथे केलंय. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवतोय शुएब मेमन आणि त्यांना 2 धावा. जशी मागणी आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये तसा पुरवठा देखील त्याच्याकडनं सुरू आहे. 2 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली 39. 39 ऑन स्कोर कार्ड. शुएबला ठाऊक आहे जेवढ्या धावा मी करेन त्याच मला डिफेंड करण्याकरता उपयोगात येणार आहेत. फटका चांगला ऑन साइडला आडवा बॅटनं बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. फक्त एक सिंगल इथून कनेक्ट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल मात्र इथे जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक जे प्रगतीपथावर. फलंदाज तयार. फटका पहा उंच पुरा आहे. अत्यंत उंची गाठली आहे फटक्यानं आणि राहुल सवर त्या चेंडू खाली त्यानं टिपलाय. इथे अचूक झेल आणि संपवलाय. फलंदाजाचा खेळ परतावं लागणार त्याला. कडनं त्याला इथून परतावं लागलं. चला नवीन फलंदाज. पंच इट्स अ नो बॉल. नो बॉल पंचांनी टेक्निकली चेक केलाय. इट्स अ नो बॉल. चला मॅच स्टार्टअप ठेवा. इट्स अ डेड बॉल म्हणजे तो ऑथराइज कुठेही गणला जाणार नाही परंतु फलंदाज बाद नाही. त्याला साजिद खान त्या अप्पर एंडवर फलंदाजी करतील आणि वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष समोर आहेत. कुठल्याही खेळाडूवर इथून अन्याय होऊ दिला जाणार नाही. मी सातत्यानं म्हणतो की कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह गोलंदाजी इथून चालणार नाही. हे स्ट्रिक्ट एकदम. पंचांना ते सर्वतोपरी जे अधिकार आहेत ते सर्वतोपरी दिलेले आहेत. चला थोडं लक्ष द्याल आणि थोडासा मोमेंटम जो आहे मॅचचा तो आपण हा इट्स अ डेड त्याला फ्रेशली सुरुवात करायला लागेल. आणि चला आपण वळतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. बॉल तयार. फटका पहा ऑन साइडला साजिद खानचा हा स्ट्रोक
सरळ चाललाय चेंडू मिड विकेटच्या बाहेर. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. इथे ठोकलाय अत्यंत विस्फोटक फटका षटकार. षटकाराची खेळी सजवली आहे. संघाची टोटल पोहोचली आहे टीम नुमान 11 FDC कुडूस 46 या आकडावर. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. गोलंदाज प्रताप दळवी पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आणि हा षटकार. 4 चेंडूंचा हे अनालिसिस आहे. बॉल तयार. अप्रतिम चांगली गोलंदाजी. आता मात्र इथे निर्धाव चेंडूची खेळी संपुष्टात आणली. 5 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचा 1 चेंडू इथून शिल्लक आहे. टीम आपजे क्रीडांगणाच्या आतमध्ये अक्षरशः लढती आहे. ते मात्र गोलंदाज प्रताप दळवी या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल जो इथून मात्र एक्झिक्यूट केला जाईल. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये फटका सजवला आणि क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागणार आहे. आता एका हातामध्ये डाव्या हाताने तो चेंडू उचलून त्याने फेकी केली आहे. म्हणजे कॅप्टनचे कॅल्क्युलेशन्स किती स्ट्रॉंग आहेत बघा, की त्या झोन मध्ये तशा पद्धतीनं खेळाडू ठेवणं. आणि निश्चितच एंड ऑफ द 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या 47 या आकडावरती आहे. अजूनही 1 षटक जे बाकी आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर रितेश मस्कर जे शेवटचं षटक तो हाताळेल अब्जे संघाकरता. आणि सातत्यानं आपण पहा 80च्या स्पर्धेमध्ये देखील चर्चा केली. आबिडगरच्या क्रीडांगणावरती देखील आपल्या वाडा क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत जयेश पाटील स्ट्रिक्ट संकेत दिलेत पंचांना. कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह गोलंदाजी कोणत्याच स्पर्धेत इथं चालून घेतली जाणार नाही. त्यामुळे पंचांना जे काही अधिकार आहेत ते सर्वतोपरी आहेत. तुमच्या पाठीशी पूर्ण क्रीडा विश्व उभं आहे. बॉल तयार. पहिलाच बॉल. इथे पहिला चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत साजिद खाननं अत्यंत वेगानं पहिली धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. आणि याच 2 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 49 धावा. 49 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉलचा खेळ इथून अजूनही शेष आहे. रितेश मस्कर खरं तर एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्याकडनं देखील अपेक्षा आहे. तिथे फटका पहा. प्रॉपर स्लॉट मध्ये आल्यानंतर त्या बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साजिद खान इथे मात्र डरकाळी फोडतो अक्षरशः. षटकार ठोकलाय अत्यंत मोक्याच्या क्षणी. म्हणजे त्यांच्या मदतीला धावून आलाय. याच षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 55 या धावसंख्येवर. 55 रन्स ऑन स्कोर कार्ड नाव आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. फैजान मेमन आणि मोझम पटेल बाद झाल्यानंतर साजिद खान आणि शोएब मेमन या दोनही फलंदाजांनी या पूर्ण पारीला सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला मिड विकेट मध्ये अलॉंग दी कार्पेट. अत्यंत खराब. हे थोडंसं असंयमी क्रिकेट पाहायला मिळालं टीम अब्जे संघाकडनं. गोलंदाज काय करणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे इतकी चांगली गोलंदाजी केल्यानंतर देखील राहुल सवर्ण अत्यंत गोलंदाजीतला ऑफस्टिकच्या बाहेर बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 60 रन्स ऑन स्कोर कार्ड. 60 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. इथे पुन्हा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागते. पंच निर्देशित करतात. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय.
एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 61 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. रितेश मस्कर पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर दी स्टम्प्स. आखू टप्प्याचा बॉल उडवलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय. अत्यंत विस्फोटक फटका. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. आणि एक दानशूर राजा म्हणून अत्यंत सुप्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व. फटका चांगला. वॉट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. पाठवलाय सरळ खेळाडू कक्षाच्या बाहेर. ही मानवंदना देत असताना ठोकलाय. आणखीन एक धमाका. 2 इन अ रो. 2 सलग षटकार. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 73 73. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना नुमान 11 एफडीसी कुडूस मात्र पोहोचली आहे बलाढ्य धावसंख्येवरती. 73 धावा. काय बॅटिंग करतोय साजिद खान. बॅटचा फ्लो पहा. बॅटच्या स्विंग मध्ये दम आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. एक ठेवडीतला अचूक चेंडू मात्र इथे रितेशनं फेकला. एंड ऑफ दी सेशन. पहिल्या मध्यांतराचा खेळ इथे संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टीम कुडूसची धावसंख्या पोहोचली 73 या धावसंख्येवर. टीम अब्जे संघाला इथे करायच्या आहेत 74 धावा. 74. 30 चेंडू आणि 74 धावसंख्येचा पाठलाग इथे कसा केला जाईल हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूयात. इथे जॉईन होतील अदवरजी शेलार. थँक्यू. दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे. आपला कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पिंपळा संघ इथे उपस्थित आहे. साईराज स्पोर्ट्स कुडूस संघाच्या कर्णधाराला विनंती केली जाते. टॉस करता आपलं हार्दिक स्वागत आहे. चला 74 धावसंख्येचा उत्तरार्धामध्ये जसा पाठलाग सुरू होईल तसा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. तुमच्यासोबत अदवरजी शेलार जोडले जातील. थँक्यू.
एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आहे, ज्याला आम्ही अनेकदा वाडा सिटी मधनं खेळताना पाहिलेलं आहे. चला या सौरभ आलेत का? चला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सलामीची जोडी बॉलिंग करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरनं शोएब अव्वा सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला जर का विचार केला तर फलंदाजीसाठी प्रमय, नॉन स्ट्रायकिंग एंडला विचार केला तर राहुल सवर, राष्ट्रीय खेळाडू, कबड्डी विश्वामधलं एक, या पालघर जिल्ह्यातलं सर्वात मोठं गेल्या 2 हंगामामधलं नाव, ते नाव आहे राहुल सवर. आज मात्र क्रिकेटच्या विश्वामध्ये मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. सौरभ या टॉस करण्याकरिता, सौरभ या उपस्थित झालात आपण. मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्कवरनं खूप मोठा रनअप घेणारा वाडा तालुक्यातील एक प्रचंड वेगवान गोलंदाज, नाव आहे शोएब अव्वा. पहिला बॉल प्रमयच्या विपक्ष, पहिल्याच बॉलला मात्र अगदी सन्मानक पद्धतीने मात्र खेळून काढले. पॉईंटच्या दिशेनं बॉल चाललाय, टिकलं झोनकडे निघून जाईल. एक सिंगल करिता बॅटर्स चॉईस असेल. डिक्लर झोनकडे चेंडू गेल्यानंतर सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्क होणं राऊंडी विकेटने. यावेळेला मात्र फिंगर रोल केल्या बॉलवर, गतीमध्ये परिवर्तन केलं, बीट केलं राहुल सवरला. बॉल मात्र विकेटच्या मागे, अरबाज त्या ठिकाणी होते. यष्ट्यांच्या मागे मात्र विकेट किपिंग करतायत. अरबाजला आपण पाहतोय ज्या पद्धतीने क्लोज डिस्ट्रक्शन इतक्या प्रचंड वेगवान गोलंदाजाला अगदी दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी करत असताना बघायला मिळतात. शोएब मात्र नेहमी संघाची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीवर ठामपणे उभा राहणारा खेळाडू आहे. सज्ज होईल पुढचा बॉल राऊंडी विकेटनं. शोएब यावेळेला प्रचंड वेगानं हाताळलाय. गेला बॉल पाहिला तर अजिबात पेस दिलेला नव्हता. हा चेंडू पाहिला तर भयानक आणि भन्नाट पेस दिलाय. बॉल मात्र निर्धाव स्वरूपामध्ये अरबाजच्या हातात. डॉट. चला टॉस करण्याकरिता आपण जाणार आहोत. ओव्हर संपल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी मात्र कॅप्टन्स आलेत. सौरभ सवर असतील साईराज कुडूस टीमचे कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूने आई गावदेवी पिंपळा संघाचे कॅप्टन असतील निशांत गवळी. ज्या वेगानं गोलंदाजी केली जाते क्षेत्ररक्षणामध्ये आता काहीतरी बदल केले जातात. विचार केला तर व्ही मध्ये फिल्डिंग सजवली गेली, माफ करा व्ही मध्ये नाही आहे. एक खेळाडू पाहिला पण तर मिड विकेटच्या रिझन मध्ये बघायला मिळतोय. आणि फैजान मेमन या ठिकाणी मात्र 30 यार्डच्या बाहेर, विचार केला तर कव्हरच्या दिशेनं आहेत. याही वेळेला समोरून मात्र फिरवलं या बॉलला आणि काय मैदानाच्या आतमध्ये घडलंय. अगदी दर्जेदार यष्टीरक्षण त्या ठिकाणी अरबाज शेख यांची मात्र चाणाक्ष बुद्धिमत्ता बघायला मिळाली. महत्वाचा खेळाडू, ही धावसंख्या चेस कोण करू शकत होता, तर ते नाव आहे राहुल सवर. यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना इट्स अ सॉफ्ट डिसमिसल आणि सिली मिस्टेक या ठिकाणी राहुलनं केली आहे. परतावं लागले माघारी. विकेटचं पतन, खेळाडू बाद. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता रितेश म्हस्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल. राऊंडी विकेटने शोएब अव्वा. यावेळेला आल्या फटका चांगला कॅच, दोघांमध्ये रिले कॅच त्या ठिकाणी कंप्लीट झाली असती, परंतु वेगानं आले. हलकासा मात्र फील्ड मध्ये थोड्याशा चुका झाल्या.
दोन खेळाडू होते त्यांच्याकडनं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॉलवर येत होते दुसऱ्यांनी त्याला साथ दिलेली नाही दोघांनी त्याला दुसऱ्यांनी त्याची साथ दिलेली आणि ज्या पद्धतीने मात्र ती कॅच कंप्लीट झाली असते परंतु थोडासा पायातनं बॉल सुटलाय परंतु आपल्या संघाकरिता 3 धावा नक्की वाचवल्यात कारण ज्या पद्धतीने वेगानं बॉल होता डाऊन दी ग्राउंड क्षेत्र असं आहे जिथे तुम्हाला जर का फिल्डर एकदम जवळ असले त्या साईड स्क्रीनच्या लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला तर तो चेंडू स्टॉप होतो अथवा डाऊन दी ग्राउंडच्या क्षेत्रामधनं बॉल खूप वेगानं जात असतो. प्रमय याही वेळेला स्ट्रायकिंग एंडला आहे. शोएब अव्वाच्या विपक्षामध्ये काय प्रचंड वेगानं चेंडू हाताळला जातोय. प्रमयला समजत नाहीये कोणत्या वेगानं बॉल येतोय आणि कोणत्या वेगानं मात्र त्या ठिकाणी विकेट किपर अरबाजच्या दिशेनं जातोय परंतु अरबाजची तारीफ करावी लागेल जयजी कारण ज्या पद्धतीने क्लोज एष्टिरक्षण अव्वासारख्या वेगवान गोलंदाजाला खूप कमी वेळा बघायला मिळतं आणि मात्र चांगलं एष्टिरक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय. या ठिकाणी टॉस होतोय. दोन वाडा तालुक्यातल्या महाशक्ती एक बाजूनी टीम साईराज कुडूस आणि त्याच्या विपक्ष टीम आई गावदेवी पिंपळास. उदयजी पाटील साहेबांना विनंती करतोय या नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. पिंपळास कडनं कॉल दिला जाईल छापा हा कॉल दिलाय निशांतनं आणि काटा आलाय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. टॉस जिंकलाय टीम साईराज कुडूसनं. सौरभ सवर आहे माझ्यासोबत. सर्वप्रथम तर विचारेन निर्णय काय असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर आई गावदेवी पिंपळास सारखा संघ आहे. यतीश पाटील आणि सतीश पाटील खूप बहरात आहेत आणि प्रथम फिल्डिंग तू घेतोय. बॅटिंग टीम आई गावदेवी पिंपळासची आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या आयोजनाबद्दल काय म्हणशील. आयोजन तर खूप भारी आहे आणि धन्यवाद जयेश भाऊजी म्हणून आम्ही कारण की आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्यांनी. खूप भारी आयोजन आहे. नक्कीच मी जातो आई गावदेवी पिंपळास कर्णधार निशांतकडे. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता. मी पण फिल्डिंगच केली. फिल्डिंग केली असती. आता प्रथम वाटायला तुझ्या बॅटिंग आली आहे. किती तर टार्गेट ठेवले मनामध्ये. 50+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा आणि जास्त वेळ घेणार नाहीये. मॅच चालू आहे. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. मैदानाकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवरनं नवा गोलंदाज साजिद खान. आम्ही म्हणतो जेव्हा जेव्हा एफडीसी कुडूस टीम अडचणीमध्ये सापडते संकटामध्ये सापडते तेव्हा एक नाव मात्र सातत्याने त्यांच्या पुढे येते. ते नाव आहे साजिद खान. याही वेळेला पहिला आपण प्रमयच्या विपक्षामध्ये खेळण्याचा प्रयत्नात फिल्डर होते त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेनं अगदी बरंच अंतर कापत गेले परंतु त्या ठिकाणी खूप सुंदर कॅच मात्र कंप्लीट केली. विकेटचं पतन झालंय. खेळाडूला परतावं लागेल माघारी. मिस्टर प्रमय इज बॅक टू द डग आउट. बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये आले प्रशांत. गोलंदाजी मार्क होणं साजिद. याही वेळेला प्रचंड वेगानं चेंडू हाताळला जातो. बीट करत बॉल अरबाज यांच्या हातामध्ये. अरबाज यांना निकनेम आहे शिला आणि जयेश पाटील यांनी आमच्यापर्यंत एक गोष्ट पोहोचवली की शिला म्हटलं की एक दगड आणि दगडाची बांधलेली ती कुडूसकरांची भिंत आहे. त्या भिंतीपासून त्या बाजूला बॉल जाणं हे कमी वेळा मात्र पॉसिबल होत असतं कारण ज्या वेगानं तो आलेला बॉल अरबाज आपल्या हातामध्ये कलेक्ट करतो अगदी तारीफ करणंच आहे त्याची. कारण अव्वासारखा एक प्रचंड वेगवान गोलंदाज आपण अनेकदा पाहिलाय ज्याला क्लोज एष्टिरक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट मॅच वन मोर बिग फाईट आपल्या भेटीला येणार आहे. या हंगामामधली मला वाटतंय सर्वाधिक जास्त वेळा आणि सर्वात टफ होणारं बॅटल ते बॅटल आहे साईराज कुडूस आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम आई गावदेवी पिंपळास. नेक्स्ट मॅच मध्ये एकमेकांच्या विपक्षात सज्ज होईल पुढचा बॉल. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बीट करत बॉल विकेटच्या मागे. अजून एकदा पहिला पण तर थोडासा बॉल खाली राहिलाय. ज्या वेगानं मात्र गोलंदाजी राऊंडी विकेटनं केली जाते
प्रशांतला कम्प्लिटली जागेवर बांधून ठेवलंय. राहुल सवर एक चुकीनं मात्र मैदानामध्ये बाद झाले आणि त्यानंतर धावसंख्येला कम्प्लिटली वेध लागला गेलाय. या वेळेला पुन्हा एकदा कॅच उडली आहे, फटका फसलाय. वा, काय कॅच कंप्लीट केली आहे. मागच्या दिशेनं धावत जात असताना अशा पद्धतीच्या कॅचेस खूप हार्ड असतात, मात्र त्या ठिकाणी फिल्डर होते आणि त्यांनी कॅच कंप्लीट केली आहे. हीच तर खऱ्या अर्थानं ताकद आहे एफडीसी कुडूस संघाची. क्षेत्ररक्षणामध्ये खूप कमी वेळा चुका होतात. ज्या चुका आपण अब्जे संघाकडनं पाहिल्या त्या कुठेतरी थांबवल्यात, त्या म्हणजेच एफडीसी कुडूस या टीमने. आणि आता पहिला आपण तर ड्रायव्हिंग सीटवर आहेत या मॅचच्या. धावसंख्या फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर 4 आणि आतापर्यंत मात्र या ठिकाणी गडी गमावलेत ते म्हणजेच 3. ग्रामीणचे सम्राट सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच बाळ्या मामा यांचं एक गीत आणि त्यांच्याच नावानं आपण पुरस्कृत ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. आणि अर्थातच खासदार चषक 2026 या नव्या वर्षामध्ये एक दर्जेदार स्पर्धा. या सरसोळकरांची मात्र अथक मेहनत आणि अथक परिश्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली पुढे जात असताना या 4 वाढून 8 या अंकावर जाऊन पोहोचेल. 8 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. 8 रन्स ऑन अ बोर्ड. ज्या पद्धतीने आतापर्यंत विचार केला तर गोलंदाजीचा तोफखाना बघायला मिळालाय कुडूसकरांकडनं. प्रचंड वेगानं गोलंदाजी करतायत. प्रेक्षकांच्या अखेरच्या प्रतीक्षेला मात्र उत्तर मिळालेलं आहे. आणि इथे आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅच मधनं इन ऍक्शन आपल्याला अर्षद सत्तार मेवन उर्फ होंडो इन ऍक्शन बघायला मिळतील. डेफिनेटली ग्राउंड पर्यंत येऊन पोहोचले. चिराग सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच बिग फाईट. एका बाजूने यतीश पाटील, दुसऱ्या बाजूने अर्षद होंडो. एका बाजूने सतीश पाटील, दुसऱ्या बाजूनं चिराग भानुशाली. अगदी दर्जेदार लढत डेफिनेटली प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका बाजूने असेल निखिल पाटील, दुसऱ्या बाजूने सौरभ सवर. असे मात्र बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये बघायला मिळणार आहे, रंगतता बघायला मिळणार आहे. परंतु तद आधी या मॅच कडे जाऊयात. अजून एक कुडूस गावातील संघ मैदानामधनं इन ऍक्शन बघायला मिळतोय. ज्या वेगानं गोलंदाजी या ठिकाणी शोएब कडनं केली जाते. बॅटरला त्याची बॅट सुद्धा फिरवायला वेळ मिळत नाहीये. येऊन बॉल मात्र बॅटवर धडकतोय. इतक्या प्रचंड या ठिकाणी मात्र वेगानं आपण विचार केला तर गोलंदाजी सज्ज होईल. पुढचा बॉल राऊंडी विकेटनं मोठ्या फटक्यात कन्व्हर्ट करायला जायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. 1 मोर डॉट बॉल. धावसंख्या पहिली बघा. शोएबचा रनअप बघितला आपण. या वेळेला मात्र स्विचिट खेळायचं होतं, परंतु परफेक्ट बॉल यष्ट्यांवर आदळला आणि परतावं लागेल माघारी. रितेश मस्कर यांच्या खेळीचा अंत. स्ट्रगल मैदानात चालू होता, अखेरचा तो स्ट्रगल मात्र संपवलाय आणि परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन झालंय, खेळाडू परतलाय माघारी. ज्या वेगानं मात्र शोएब लागेल इतका प्रचंड वेग की आज यष्टी सुद्धा त्या ठिकाणी ब्रोक झाली असती. इतका वेगानं चेंडू हाताळलेत. आपण संधी देऊया डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात.
22 पावलांचा रनअप आपल्याला शोएब अव्वाचा बघायला मिळतोय आणि एक एक चेंडूला अजून मागे मागे जात आहे. इतक्या वेगानं गोलंदाजी आज त्यांच्या माध्यमातून प्रचंड वेग गोलंदाजीमध्ये बघायला मिळतोय. त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर जेव्हा बॉल घेऊन येतात तेव्हाच मनामध्ये टार्गेट असतं, ठरवलेलं असतं पुढचा चेंडू स्लोवर हाताळायचा की प्रचंड वेगानं हाताळायचा. आणि षटक क्रमांक विचार केला तर या ठिकाणी संपले 3 धावा जोडल्या गेल्या 3 षटका अखेरीस स्कोर कार्डवर, त्या म्हणजेच 10 रन्स ऑन अ बोर्ड. मी या ठिकाणी पुनश्च एकदा विनंती करतो अर्षद मेमन यांना की आपण सन्मानानं या ठिकाणी मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. त्यांच्या समवेत लेजंड क्रिकेटर मिस्टर योगेश चौधरी योगा काका आहेत, त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा या सन्मानानं या क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. चिराग भानुशाली आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हावं. मॅच मात्र या ठिकाणी आत्तापर्यंत झुकलेली बघायला मिळते. एफडीसी कुडूस या टीमच्या बाजूने ज्या वेगानं नवा गोलंदाज नवाज आलाय, कारण प्रेक्षकांकडनं सातत्याने हा प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी नो चेंडू पंचांनी दर्शवलंय. इट्स अ बिमर, नो चेंडू हाताळला गेला या ठिकाणी. आणि आता मात्र येणारा बॉल हा फ्री हिटचा बॉल असेल. या वेळेला फ्री हिटच्या बॉलवर दांडी तर गुल केली आहे आणि विचार केला आपण तर धाव मात्र मिळणार नाही. जयजी पाटील आपण हर्ष धोंडो या ठिकाणी मुख्य मंचावर येत आहेत आणि आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लेजंड क्रिकेटर ज्यांनी या टेनिस क्रिकेटचं, या वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचं प्रतिनिधित्व करत करत अगदी कुडूस गावापासून सुरुवात झाली, ती तालुक्यापर्यंत आली, तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत गेली, या जिल्ह्यापासून संपूर्ण भारतापर्यंत गेली आणि त्यानंतर भारताच्या बाहेर सुद्धा ज्यांनी मात्र जाऊन या वाडा तालुक्याचं प्रतिनिधित्व अगदी खूप चांगल्या पद्धतीनं केलं ते लेजंड क्रिकेटर मिस्टर अर्षद होंडो या ठिकाणी आलेत. आपलं सहर्ष स्वागत. चिराग सुद्धा आहे. चिराग आपण सुद्धा या. मॅचकडे आपण पाहिलं तर अपील होती पंचांकडे, मात्र अपिलीला दाद दिली नाहीये. परंतु नवाज असा वेगवान गोलंदाज आहे. नवाजची रबर बॉलच्या याच्यामध्ये जी गोलंदाजी बघायला मिळाली होती अतिशय वेगवान. यावेळी यष्टांच्या मागे आपण पाहिलं तर मोजम पटेल यांनी कॅच कंप्लीट केली. अजून एका विकेटचं पतन झालंय. मॅच मात्र वन साइड आपल्या बाजूने झुकवली असं म्हणावं लागेल या ठिकाणी. कुणाल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेत. कुणाल आणि राहुल ही जोडी आहे मैदानामध्ये. चला नवाज, थोडी घाई करायची आपण. चेंडू आतापर्यंत या षटकातील एकंदरीत संपले 3. या ठिकाणी मुख्य मंचावरनं आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की या स्पर्धेच्या माध्यमातून अर्षद होंडो या ठिकाणी नेक्स्ट मॅचमधनं इन ॲक्शन बघायला मिळणार आहेत. आपण या ठिकाणी ते उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान आपण वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मिस्टर जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आपलं मनपूर्वक या खासदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. या वेळेला पाहिलं आपण दिशा भरकटली. वाईट चेंडू पंचांनी कळवले, वाईट चेंडू पंचांनी दर्शवले. इथे आलेला या वेळेला आपण पाहिलं ओव्हरस्टेप काढली आणि तदनंतर तटवायचं होतं. हा फटका एक्झिक्यूट करू शकले नाहीये. तदनंतर चिराग भानुशाली या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती मी मयूर गोतारणे यांना करतो. आपल्या शुभस्ते आपण चिराग भानुशाली यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे. मॅचकडे जाऊयात. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केला जातोय. काउकरनं झोन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी मागे फिल्डर आहेत. पंकज बॉलला स्टॉप करेल आणि फेक करेल. एकच सिंगल मिळतीये. मॅच मात्र अतिशय
हाय स्कोरिंग होती, परंतु दुसऱ्या इनिंगमधनं तेवढासा जोर बघायला मिळाला नाही, कारण राहुल सवर स्वस्तामध्ये बाद झाले, ज्या कारणामुळे हा कुठेतरी प्रॉब्लेम थोडासा फेस करावा लागतोय. 59 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू बाकी आहेत, म्हणजे मॅच मधल्या औपचारिकता या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल. चिराग भानुशाली यांचा मुख्य मंचावर आपण या ठिकाणी सन्मान पाहिला. जाऊया बॉलिंग ट्रॅकवरनं. अजून एक प्रतिभा संपन्न खेळाडू या कुडूस नगरीमधील गोलंदाजी करण्याकरिता नाव आहे फैजान मेमन. पहिला बॉल, एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आहे. मॅच आपण पाहिली. नेक्स्ट मॅच, बिग बॅटल. सध्याच्या घडीला या तालुक्यामध्ये चालू असलेली सर्वात मोठी बॅटल एकमेकांच्या विपक्षामध्ये बघायला मिळणार आहे. एका बाजूने असेल टीम साईराज स्पोर्ट्स कुडूस, तर दुसऱ्या बाजूने असेल टीम आई गावदेवी पिंपळास. त्यावेळेला फिंगर रोल केले, समोरनं बॉल बाहेर काढलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, अजिबात वेग दिला नाही. बॉल डॉट स्वरूपामध्ये विकेटच्या मागे, निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे निघून जाईल. याही वेळेला ओव्हरस्टेप काढून थटवायचं होतं, पुन्हा एकदा मिस झालेत. पुल करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल राहिलाय. 3 चेंडू संपलेत आणि अंतिमचे 3 बॉल्स इथून मात्र बाकी आहेत. लास्टचे 2 बॉल बाकी आहेत, शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू इथून बाकी. टॉस जिंकल्यानंतर साईराज स्पोर्ट्स कुडूस या टीमने नाणेफेक जिंकून मात्र प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. याही वेळेला मात्र पहिला पंटर पंच वळलेत. वाईड चेंडू. 704 नंबरची इनोवा जी आहे ती थोडी तिथून बाजूला घ्या, विनंती करतो. 704 नंबरची इनोवा. 7004. ओके 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 2 बॉल थांबा. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय लॉंगॉनच्या रिझन मध्ये. साजिद बॉलवर येतात. साजिदनं जी खेळी केली ना, तिथे कुठेतरी मोमेंटम जो होता, जो आपण पाहिला तर अब्जे संघाच्या बाजूने चालला होता, त्यावेळेला साजिद मैदानामध्ये आला. 9 चेंडूत 31 धावा खर्चिक केल्या. या ठिकाणी मॅच मात्र आपण पाहिली तर समाप्त झाली आहे. विजयी झाली आहे टीम नुमान 11 FDC कुडूस. विजयी टीमचं आपण करूयात खूप खूप अभिनंदन. या मॅचचा शिल्पकार, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलाय अर्थातच 9 चेंडूमध्ये ज्याने तब्बल 31 धावा केल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या, तो खेळाडू आहे, नाव आहे, जेव्हा जेव्हा आम्ही वारंवार उल्लेख करतोय, कुडूस संघ जेव्हा जेव्हा संकटामध्ये सापडतो, जेव्हा जेव्हा कुडूस संघ अडचणीमध्ये सापडतो, जेव्हा जेव्हा फैजान मेमन लवकर बाद होतात, तेव्हा एकमेव बॅटर आहे अनेकदा जो येऊन मात्र 3 ते 4 षटकार ठोकतो आणि ते नाव आहे मिस्टर साजिद खान ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला साजिद, या आपण मुख्य मंचावर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा प्राइज घेण्याकरिता. मी वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर मिस्टर सचिन पष्टे